हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ध्रुवंकर फॅशन डिझाईन्स. बघा, तुमच्यासाठी अगदी सुंदर अशी बोटनेकची ब्लाऊज डिझाईन मी घेऊन आलेली आहे. अगदी स्टँडिंग आहे, तुम्ही अगदी कुठेही कधी पाहिला नसेल अशी हे फार सुंदर. तर बघा, उंची 14, छातीची घडी आपली 10ची आहे. बघू शकता, बोटनेक मध्ये शोल्डर व मुंडा हा जास्त घ्यावा लागतो, त्यामुळे इथे मी 8 शोल्डर घेतलेली आहे. बघू शकता तुम्ही. आठ शोल्डर घेऊन अशी टिक मार्क केलेली आहे. मुंडा आपला 7 असणार आहे. बघू शकता, मुंडा आपला 7 असणार आहे. असा बॉक्स तयार करून घेतला. आता आपले शोल्डर मी 5 घेते व खालच्या गळ्यात 3.5 किंवा 4 घ्यायचा आहे. आणखी बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. बघू शकताय तुम्ही. असा थोडासा गोलाकार देऊन घ्यायचा. आकार आपण आपल्या हिशोबाने द्यायचा आहे. तुम्हाला थोडासा डीप पाहिजे असले डीप घ्या, किंवा पाहिजे घ्या. तुम्हाला ह्या कोपऱ्यात त्या कोपऱ्याला असा पाहिजे तरी घेतला तरी चालेल. बघा, मी असा आकार देऊन घेतलेला आहे. इथून आतल्या साईडला 5 इंचावरती एक टिक मार्क करून घेतलेली आहे. आणि थोडासा आकार असा देऊन घ्यायचा आहे. बघू शकताय तुम्ही. मुंड्याला मी असा आकार देऊन घेतलेला आहे. इथून खाली 1.5 इंचावरती एक टिक मार्क करून घ्यायची आणि इथून आत 4 इंच. आणि बघा, टिक मार्क केल्यापासून रेषेपासून इथं 7-7.5 इंच किंवा 6 इंच तुम्हाला जितका डीप हवा आहे तितकं ते मग तुम्ही घेऊ शकता. बघा, आणखी एक इथं असा मी बॉक्स तयार करून घेणार आहे. बघा, आता इथपर्यंतची माप आहे आपली झालेली आहे. तर आता जेवढी माप आपण घेतल्या तेवढी व्यवस्थित अगोदर कटिंग करून घेऊ. हा मुंड्याचा आकार आपल्याला कटिंग करायचा आहे. बघू शकता तुम्ही. हे मेन फॅब्रिक उलट ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरती हा आकार ठेवून मी डायरेक्ट स्टिच करून देणार आहे. आपलं मेन फॅब्रिक उलट आहे व त्याच्यावरती आपल्याला अस्तर सुद्धा उलट ठेवून 5 इंचाचं मार्जिन पकडत जसं आहे तसं व्यवस्थित आकार देऊन टिप मारून घ्यायची आहे. इथं मी सुई वगैरे काही लावलेली नाही, कारण कपडा थोडासा जाड आहे, त्यामुळे तुम्ही लावू शकता. बघा, इथे एक लावलेली आहे. जसं आहे तसं पूर्ण गळा स्टिच असं मी करून घेणार आहे. पण आपला कपडा फिरवताना कुठेही हलणार नाही, कुठेही कमी जास्त होणार नाही ह्याची काळजी घेत आपल्याला संपूर्ण कपडा अटॅच करून घ्यायचा आहे. जे एक्स्ट्राचा फॅब्रिक आहे ते व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं आहे. अगदी अस्तरच्या लेवलला कट करायचे. कुठेही आपलं अस्तर कट होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. बघू शकता तुम्ही. हा झोपलावरचा गळा आहे तो सुद्धा मी असा व्यवस्थित कटिंग करून घेणार आहे. बघू शकता किती सुंदर असं आपलं बॅकनेक तयार झालेलं आहे. आता इथे मी असा गोट घेतलेला आहे. तो गोट मी वरच्या बाजूला जॉईन करून घेणार आहे. बघू शकता, सवचा उलटा ठेवून जसं आहे तसा व्यवस्थित
गोट आपल्याला ठेवून घ्यायचा आहे. बघू शकताय तुम्ही. बघा, अगदी जवळून अशी गोटच्या टीप मारून घ्यायची. फक्त डाव्या हाताने आपल्याला कपडा सरकवायचा आहे व उजव्या हाताने फक्त लेस अशी आपल्याला पकडवत टीप मारत जायचं आहे, जेणेकरून काही सुंदर असा आपला गोट जॉईंट होईल. छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे म्हणजे आपला गोट बाहेरच्या बाजूला उलटणार नाही. बघू शकताय तुम्ही. आता आपल्या साईडला फोल्ड करून अगदी गोट जवळून एक आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. बघू शकता असा गोट आतल्या बाजूला आपल्याला सगळं पलटा करत जायचं आहे. बघू शकता तुम्ही. आता परत त्याला थोडस लागून त्याच्या जवळून आणखी टीप मारून घ्यायची, म्हणजे गोट आपला अगदी परफेक्ट असा बसतो, उलटा होत नाही. बघू शकता किती सुंदर असा आपला गोट तयार झालेला आहे. बघा, आता हे अगदी व्यवस्थित असं आपल्याला बॅक पार्टचा मध्य सेंटर अगोदर काढून घ्यायचं आहे. प्रॉपर असा मध्य सेंटर आपला येईल. इथे चॉकच्या साह्याने मध्य सेंटर आखून घेतलेला आहे. बघू शकताय तुम्ही, हा आपला मध्य सेंटर आहे. तर अगोदर पाठीतल्या टक्स 4.5 इंच उंचीची, अर्धा इंच रुंदीची पाठीतल्या टक्स मारायचं. इथं आपलं मी माझ्या मापाची एक टिक मार्क करून घेतलेली आहे, त्यामुळे बरोबर त्या खाचेपर्यंत माझं बरोबर माप येते. त्यामुळे मी त्या हिशोबाने टिक मारून घेणार आहे. बघू शकताय तुम्ही, असा आपला बॅक पार्ट तयार झालेला आहे. तर बघा, असा मी कपडा ओके पेपर कॅनव्हास कटिंग करून घेतलाय. बघू शकता रुंदी व उंची त्याची व्यवस्थित अशी बघून डबल फोल्ड करून घ्यायचं आहे. त्याला अस्ताचा कपडा सुद्धा मी जॉईन करून घेतलेला आहे. आता ह्याच्यावरती असा आपल्याला सुंदर आकार द्यायचा आहे. बघा, इथे थोडासा पानाचा शेप घेतलेला आहे. परत इथं थोडस वेगळं पान, असं प्रत्येक पान मध्ये थोडासा वेगळा शेप असा मी घेऊन गळ्याचे डिझाईन तयार करणार आहे. बघू शकता अगदी सुंदर असं आपले डिझाईन तयार होणार आहे. बघा, थोडस डार्क करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. प्रत्येक 3 पानं आहेत, 3 पाण्याचा प्रत्येक शेप असा आपला वेगळा असणार आहे. बघू शकताय तुम्ही. बघा, हाच आपला तयार झालेला आहे. तो आकार दुसऱ्या बाजूला सुद्धा आपला सेम आला पाहिजे. तर तो कसा घ्यायचा बघू शकताय तुम्ही. आता आपल्याला पेपर कॅनव्हास काढून आकार 2 उलटा देऊन घ्यायचा, जेणेकरून आपला त्या बाजूला आकार उठेल आणि परत आपल्याला डिझाईन अशी काढून घ्यायची आहे. बघू शकता, ज्या सुया लावल्या होत्या त्या व्यवस्थित अशा मी काढून घेणार आहे. बघा, हा आकार आपल्या इकडे करून घ्यायचा आहे. तोच आकार मी ह्या बाजूला असा ड्रॉ करून घेत आहे. बघू शकताय तुम्ही. आता तुम्हाला मी ओपन करून दाखवते. अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला मी आकार तयार करून दाखवलेला आहे. बघू शकता किती सुंदर असा आपला आकार तयार झालेला आहे. बघा, इथं अस्ताच्या कपड्यावर ठेवल्यानंतर आणखी थोडासा लाईट दिसतो आणि थोडासा परत असा डार्क करून घेणार आहे. किती सुंदर असा आपला आकार तयार झालेला आहे. आता हा अगदी व्यवस्थित असा मधोमध ठेवून आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे. तर अगोदर ह्याच्या अगोदर या संपूर्ण डिझाईनची साईडने कट करून अगोदर काट मारून घेते, जेणेकरून आपली डिझाईन हलायला नको. इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार शेप ठेवू शकता. गोल ठेवा, चौकोनी ठेवा किंवा आयता ठेवला तरीही चालेल. थोडासा एक्स्ट्रा कट करून घेणार आहे. सगळ्या बाजूने थोडंसं
आतल्या बाजूला फोल्ड करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अगदी सुंदर आणि लेटेस्ट अशी आपली डिझाईन आहे. अगदी दिसायला सुद्धा खूप छान दिसते. ब्लाउज घातल्यानंतर सुद्धा एकदम सुंदर असा आपला लुक येतो. हा आपला काट मारून पॅच तयार झालेला आहे. बघू शकताय तुम्ही. आता हा बरोबर असा आपल्याला मध्य सेंटरला ठेवून घ्यायचा आहे. बघा इथं आपला मध्य सेंटर टोकाचं सुद्धा असं मध्य सेंटर तो बरोबर असं मध्य सेंटरला ठेवून घ्यायचं आहे. व सगळ्या कपड्याला अटॅच करतील अशा आपल्याला टाकण्या लावून घ्यायच्या आहेत. बघू शकता तुम्ही. जसं आपण पेनाने आकार वगैरे बरोबर त्या आकारावरूनच आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. किती आकार आहे? 7.5 इंच येणार आहे. तर ठीक आहे, तेवढं आपलं ओपन राहणार आहे खालच्या बाजूला, काही प्रॉब्लेम नाही. बघा त्या टोकापासून बरोबर त्या टिपावर आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे. बघू शकता तुम्ही जसे कोपरे आहेत अगदी तसे सुंदर असे आपले कोपरे आले पाहिजेत. ह्याची काळजी घेत आपल्याला अगदी व्यवस्थित अशी टीप मारायची आहे. व्यवस्थित असा सगळा आकार स्टिच करून देणार आहे. बघा आपला सुंदर असा आकार तयार झालेला आहे. तर बघू शकता तुम्ही स्टिच केल्यानंतर खूपच सुंदर दिसणार. असं बरोबर मध्य सेंटरला कट करून संपूर्ण आकार कटिंग करायचे. अगदी किंचितचं मार्जिन ठेवून आपल्याला संपूर्ण व्यवस्थित असा आकार कटिंग करून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही. पण कुठेही आपली डिझाईन कट होणार नाही ह्याची काळजी घेत आपल्याला व्यवस्थित असं गळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. बघू शकता मी आत्ताच किती सुंदर असं आपला ब्लाउज लुक आलेला आहे. दिसायला सुद्धा खूप छान अशी डिझाईन आपली दिसत आहे. बघू शकता. बरं आता संपूर्ण गळ्याला छोटे बघा अगदी कोपऱ्यावरून बरोबर अशी मी दाबटीप मारून घेतलेली आहे. कोपरे सुईच्या साह्याने अगदी व्यवस्थित असे सगळे कोपरे प्रॉपर बाहेर काढून घेतले ना. दाबटीप सुद्धा खूप छान मारता येते व गळ्याला फिनिशिंग फार सुंदर येतं. एक काना आत, एक कोपरा बाहेर, एक कोपरा अडकलाय असं नाही, अगदी प्रॉपर बाहेर व्यवस्थित आले ना डिझाईन सुद्धा खूप सुंदर येते. आणि बघू शकताय तुम्ही याच्यावर दाबटीप सुद्धा मी अगदी सुंदर अशी मारून घेतलेली आहे. अगदी सुंदर आपली ब्लाउजची डिझाईन तयार झालेली आहे. बघू शकताय तुम्ही. बघा जे किती सुंदर असं फिनिशिंग आलेलं आहे. आता जे धागे दोरे एक्स्ट्राचे आहेत ते व्यवस्थित असे कटिंग करून घ्यायचे, कारण डिझाईन बनवताना धागा आपला खूप तुटलेला होता, त्यामध्ये धागे सगळे कटिंग करून घ्यायचे आहे. बघा हा आता इथं असं आपल्याला डेटाचा आकार असा देऊन घ्यायचा आहे. त्याच्यासाठी मी अशी माप घेऊन नॉट्स कट करून घेतलेले आहेत. बघू शकताय तुम्ही. अशी आपल्याला इथं नॉट्स लावायचे. थोडस नॉट्सला असं वक्र आकार देऊन घ्यायचा आहे. त्यामुळे इथल्या 2 आकार व खालच्या बाजूचा असा 2 आकार असे 4 नॉट मी कटिंग करून घेतलेले आहेत. तर बघू शकता त्या जॉईन कशा करायच्या. बघा बरोबर मोठ्या 2 मध्ये ठेवायच्या व दोन्ही बाजूला एक अशा व्यवस्थित आपल्याला नॉट्स ठेवून घ्यायच्या व खालच्या बाजूला अगोदर पॅक करायच्या आणि नंतर अशा वरच्या बाजूच्या
अशा नॉट्स पॅक करून घ्यायचे आहेत. बघू शकताय तुम्ही अशा सुंदर अशा जशा आम्ही नॉट ठेवून घेतलेले आहेत तशाच आपल्याला नॉट स्टिच करून घ्यायचे आहेत. बघू शकताय तुम्ही अशा मी नॉट्स पॅक करून घेतलेले आहेत. गळ्याला खूपच सुंदर असा आपला लुक आलेला आहे. बघू शकताय अगदी सहज कोणालाही जमेल इतक्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला डिझाईन दाखवलेली आहे. याचं कटिंग स्टिचिंग अगदी सुंदर अशी शिस्तीत व्यवस्थित डिटेल मध्ये तुम्हाला दिलेला आहे. बघू शकता हा एक मी गोल्डन रेड कलरचा पॅच कलर तुम्ही पॅच इथे असा सुद्धा ठेवू शकता किंवा गोल्डन कलरचे असे छोटे छोटे मणी प्रत्येक कोपऱ्यात लावू सुद्धा शकता. बघा असे मणी लावून घेतलेले आहेत. बघा इथं हा पॅच ठेवून घेतलेला आहे. बघू शकता खूपच सुंदर अशी आपली ब्लाऊजची डिझाईन तयार झालेली आहे. बघू शकता अगदी सुंदर नवीन न्यू हटके लुक देणार आहे. ह्या ब्लाऊजमुळे आपल्या साडीला सुद्धा खूप सुंदर असं लुक येणार आहे. सगळे विचारणार की ब्लाऊज डिझाईन कुठं शिवला. अगदी सुंदर अशी आपली ब्लाऊजची डिझाईन तयार आहे. बघू शकताय तुम्ही असेच नवनवीन ब्लाऊजच्या डिझाईन बघण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी सगळ्यांचे मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच. भेटूया अशा छानशा नेक्स्टच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.